आहे आपल्याकडे अवदात आणि दोनदा जोड. आपण याचे पहिले व्हिडिओ टाकलेत आपण. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो या खोडावर आपण वजन ठेवलं आहे 25 किलोचं. पहिले 3 दिवस आपण पालतं नुसतं खोड लावलं. ते उभं करून ते धोंडा बरोबर कर, उभं कर. हे आमचा भासा आहे मित्रांनो, जरा नवीन आहे, ते बी गोऱ्या येऊनच. त्याला म्हणलं बा व्हिडिओ करायचा तू जरा धर बरोबर पद्धतशीर. मित्रांनो आजचा तिसरा चौथा दिवस आहे. आम्ही पहिले 3 दिवस पालतं खोड असं सहज वडायला त्याला हलकं खोड समजा चलविलं आहे. तर आजच्या चौथ्या दिवशी त्याच्यावर वजन ठेवलं आहे. तर मित्रांनो माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्ही जर नवीन गोरे किती वय असो त्याचं, 2 दात असो 4 दात असो किंवा अवदातन 18 महिने 20 महिने 10 महिन्याचंही वासू जनावर पेटवत असताना तुम्ही एवढी दक्षता घ्या की त्यांच्या खांदा जो आहे त्याला दुखापत होऊ नये. 4 दिवस 5 दिवस हलकं खोड चलवा किंवा नुसतं जू ठेवून चलवा. त्याच्यानंतर तुम्ही 5 दिवसानंतर त्याच्या खांद्याला असा घड्या पडल्या, रक्त जर मधलं जळालं किंवा रक्त मरून गेलं की नंतर आपण त्याच्यावर खांद्याला अशा मिऱ्या पडतात, घड्या पडतात. ते असं खांदा नरम पडा, घड्या पडल्या की आपण त्याच्यावर वजन वाढवायचं आणि वजन ठेवून 4 दिवस चलू दिलं की नंतर मग सोयशा खोड टाकून आपण ते गोरे जमवायचे, चलवायचे. तुम्हाला भले ही पक्क गोरे चलवायला 15 दिवस लागले तर हरकत नाही मित्रांनो, पण जनावराच्या खांद्याला दुखापत होऊ नये एवढी काळजी घ्या. आता मला इथं त्यातलं काही कळणं अशातला भाग नाही. मी 20 वर्ष झालं शेती करतो. मी बरेच जनावरं पेटवलेत आणि चलवलेत. हे आवतकरी आमचा नवीन आहे, घडीला द्यायला मारीत राहायला. मारीत जाऊ नये रे पहिला म्हणजे पहिल्या वेळेस पेटवत असताना. जनावरं ताकददार आहात मित्रांनो, बघून घ्या. थांब, येडी आणि कासरे वडालाच मारालाच बी उभं करा, दम जिरू द्यायचा मित्रांनो. आणि थोड्या वेळामध्ये त्यांना जर दम आला तर दम जिरू द्यायचा. त्याचे जर लपलपपणा जास्त वाटला, ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया त्याची जर जास्त वाटली तर आपण थोडंफार त्याला दम द्यायचा, थोडंफार थांबवायचं. ह्या काही थांबलं की शांत शाण्या बैलांनी थांबतात. ह्या बघा कासरा एवढा ढिला आहे, त्यालाही दम आलेला राहते, तेही थांबतात. एवढी काळजी घ्या मित्रांनो जनावरं पेटवत असताना. आणि हे बघा माझ्याकडे एक प्रथा आहे. माझ्याकडे प्रथा म्हणजे मी करतो ते. आमच्या या जुवाला 4 भोकाड आहेत मित्रांनो. अलीकडे गोऱ्याला 2 भोकाडं, हे बघा जूमधून खिळी दोन्ही बाजूनं, आणि याला दोन्ही बाजूनं खिळी आणि जूमधून. ह्याच्यानं काय होते मित्रांनो की बा पोळी धरून बैल चालायला शिकते. ही पोळी म्हणतात आवताची, ही जुवाची पोळी होय आवताची. ही पोळी धरून चालायला शिकतात, कारण इकडे जाताय ना इकडे खिळी राहते, इकडेही जाताय ना इकडे खिळी राहते. ही पोळी धरून चालायला शिकतात आणि ह्याच्यामुळं जनावर परफेक्ट होते. खांद्याला दुखापत होईना, मान चोळणार किंवा खांद्याला गाठी होईनात, खांदा सुजत नाही. असं आम्ही नेहमी निरंतर बैल हा परफेक्ट होईपर्यंत हे 2 खिळ्या टाकून चालवित आहे मित्रांनो. नंतर ही खिळी मधली काढून घेतात दोन्ही बाजूची आणि जनावर सैल चलते चांगलं. आता कोणी कोणी गट खिळ्या लावतात मित्रांनो. खालून हे मानाला अशी इथं खिळी राहते, वरून धरून बांधतात, ती गटखिळी म्हणतात त्याला. गटखिळीपेक्षा हे सोपा विलाज आहे मित्रांनो. एक जोत्या म्हणतात, कोणी सापत्या म्हणते, कोणी सापत्या दाट राहावा, जेमतेम त्याच्या मानाला त्रास होऊ नये एवढ्या दाट राहावा आणि दोन्ही बाजूने खिळ्या राहावा. हे माझी पद्धत आहे मित्रांनो. मी ज्यावेळेस गोरे पेटवतो ते अशा पद्धतीने पेटवतो. ह्याच्यामुळे लवकर सुरळीत होतात जुवाला.